सर्वांना नमस्कार. सगळ्यांना माहिती आहे की आपला कोकण विभागामध्ये रत्नागिरी जिल्हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूप सुंदर एक जिल्हा आहे आणि इथे टुरिझमसाठी पोटेन्शियल खूप अगदी जास्त आहे. आणि या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पर्यटनाला एक वाढ देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद, उमेद आणि MSRLM रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण महाराष्ट्र शासनाचे सिंधुरत्न समृद्धी योजना या समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्री दीपकजी केसरकर साहेब, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत साहेब आणि रत्नसिंधू समितीचे सन्मान्य सदस्य श्री किरणजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने आपण महिला प्रभाग संघामार्फत चालवणारे टुरिस्ट हाऊसबोट आणि टुरिस्ट बस असा आपण एक पायलट प्रोजेक्ट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवतो. या प्रकल्पाचे असं वैशिष्ट्यता आहे, आपला रत्नागिरी जिल्हा नैसर्गिक दृष्टिकोनातून, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तसेच आपला ग्रामीण भागातील महिलांची उपजीविकाला वाढ देण्यासाठी आपण एक प्रकल्प सुचवलेले आहे. आपण 5 हाऊसबोट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढच्या 2 महिन्यामध्ये आपण लॉन्च करतो. एक बोट ऑगस्ट 15ला आम्हाला प्राप्त होणार आहे आणि उर्वरित 4 बोट आहे सप्टेंबर 15पर्यंत आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि टुरिस्ट बस संदर्भात आपण कार्यालयामध्ये कंपनीला इश्यू केलेली आहे. त्याचे पण 4 टुरिस्ट बसची सप्लाय ऑगस्ट लगभग 10 तारीखपर्यंत आम्हाला मिळणार आहे. आणि त्याच्या आपण लवकर ऑगस्ट 15 तारखेमध्ये एक शुभ दिवसाच्या निमित्ताने आपण त्याचा कार्यारंभ करूया. आपल्याकडे एक दर्जेदार हाऊसबोट मिळणार आहे. आपल्याकडे पर्यटकांची सोयीसुविधाच्या अनुषंगाने हाऊसबोटमध्ये 2 बेडरूम्स असणार आहे. त्याच्यामध्ये अटॅच्ड टॉयलेट्स असणार आहे आणि AC असणार आहे. सगळे इतर फॅसिलिटीज, पॅन्ट्री असणार आहे. तिथे बोटवरच जेवणची, नाश्त्याची व्यवस्था पण आपण उपलब्ध करून देणार आहे. आणि याच्या जे रूट आहे, जगड खाडी आणि दाभोळ खाडी असं 2 खाडीमध्ये आपला या सुंदर हाऊसबोट महिला प्रभाग संघ चालवणार आहे. आणि आपण लवकरात लवकर या हाऊसबोट आपल्या जिल्ह्याचे सगळे पर्यटकांना आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणि यासाठी आपला ऑनलाईन बुकिंग व्यवस्थेची पण प्रणालीची व्यवस्था आपला जिल्हा परिषदमार्फत सुरू आहे. त्याच्याबरोबरच आपल्याकडे टुरिस्ट बसेस आहे. त्याचे पण आपण एकदम आधुनिक बस, दर्जेदार बस आपण उपलब्ध करून घेतो. आणि या बसमध्ये एकदम व्हेंटिलेटेड बस आहे, एअर कंडिशन बस आहे. याच्यामध्ये प्रत्येक पॅसेंजरला रिचार्ज पॉईंट पण उपलब्ध राहणार आहे. आणि या 17 सीटरची बस आहे ड्रायव्हर मिळून. आणि याचे पण आपण एक रूट तयार केलेली आहे, रत्नागिरी दर्शन, संगमेश्वर दर्शन, दापोली दर्शन म्हणून असं आपण वेगवेगळ्या रूट्स महिला प्रभाग संघामार्फत बचत गटाकडून आपण तयार करून घेतलेली आहे. याची पण लवकरात आपण लॉन्च करणार आहोत. सिंधुरत्न समृद्धी योजनेमधून टुरिस्ट हाऊसबोटसाठी तला 1 बोट 1 कोटी आम्हाला मिळाली आहे. आणि एकूण 5 बोटसाठी 5 कोटी रक्कम मिळाली आहे. त्याबरोबरच टुरिस्ट बससाठी 1,32,00,000 आपल्याला प्राप्त झालेली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.